राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी रक्तदान महाशिबिराचं आयोजन। जिल्ह्यातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी मोठी फरफट होती। त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रक्तदान महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरासाठी जिल्हाभरातील तरुण तरुणी, विविध सामाजिक संघटना आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं। सहकार विद्या मंदिर येथे सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे। जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सहकार विद्या मंदिर येथे आपण विशेष रक्तदान शिबिराचा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे। तर सर्व जिल्हावासियांना मी प्रशासनाच्या वतीने आमंत्रित करीत आहे व आवाहन करीत आहे की या रक्तदान शिबिरास आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त गरजूंना आपल्या या रक्तदानाचा लाभ घेता यावा, याच्यासाठी जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य सगळ्यांनी ते करावे अशी मी विनंती करते। सर, किती रक्तदात्यांनी किंवा किती बॉटलचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलं? आपण उद्दिष्ट असं मी हे निश्चित हे केलेलं नाही आहे। जे जास्तीत जास्त आपल्याला हे करायचं आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करावं। आपल्याला दरम्यानच्या कालावधीमध्ये अलीकडे जाणवत असेल, पेपरमध्ये आपण वाचलं असेल किंवा कळलं असेल की काही ठिकाणी काही वेळेला आपल्याला रक्ताचा तुटवडा देखील भासतो। विशेषतः जे रक्तगट दुर्मिळ स्वरूपाचे आहेत, जे तातडीचे आपल्याला लागतात, तर त्याचा तुटवडा आपल्याला भासू नये याच्याकरिता आपल्याला जास्तीत जास्त ज्यांना ज्यांना शक्य आहे, विशेषतः नव युवक युवती या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवावा अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रसार माध्यमांच्या देखील बंधू भगिनींना देखील विशेष माझं आव्हान राहणार आहे की जास्तीत जास्त जणांपर्यंत आपण पोहोचून आपण देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं।